तर आमचे चेअरमॅन सर पांडुरंग आंबटकर सर यांचे म्हणणं आहे की सेकंड इयरची फी तुम्ही आता जून 25 मध्ये म्हणजे 6 महिन्यानंतर 6 ते 8 महिन्यानंतरच सेकंड इयरची फी भरा म्हणून म्हणत आहे. काहींची परिस्थिती ठीक आहे, काहींची परिस्थिती ठीक नाही आहे आणि हे तसं पण इलिगल आहे. तर आम्ही फी कसं भरणार ना? सेकंड इयरची फी फर्स्ट इयर मध्येच आमचं रिझल्ट नाही आलेलं आहे, युटी पास आउट नाही झालं, फेल झालं तर मग काय? तर आम्ही आताच फी कसं भरणार म्हणून. आणि आमच्या कॉलेजला कोणी प्रिन्सिपल नाहीये, व्हाईस प्रिन्सिपल नाही, डीन वगैरे काहीच नाही, एचओडी वगैरे. तर आम्ही आमच्या समस्या कोणाकडे मांडणार? फी संदर्भात आमच्या कॉलेजमध्ये 14 तारखेला पालक मीटिंग भरवण्यात आली. त्यामध्ये आमचे चेअरमन सर आंबटेकर सर यांनी पालकांशी अति खराब पद्धतीने बोललेलं आहे. जर तुम्हाला शिकायचे पैसे नाही देत असता तर तुम्ही मुलांना इथं का बोलवतायत, का पाठवतायत शिक्षाला, असंही म्हटलेलं आहे. त्यानुसार त्यांनी आमच्यावरती बाउन्सरही ठेवलेले आहेत की यांनी काय करू नये म्हणून. त्यानुसार त्यांनी आम्हाला 2 दिवसाची इलिगल सुट्ट्या दिले की मुलं घाबरतील आणि फीचं काय बोलणार नाही. तसेच त्यांनी हॉस्टेलवाल्यांना धमकवण्यात आलेले की यांना आम्ही हॉस्टेलच्या अर्धी रात्री बाहेर काढू शकतो, तुम्ही फी भरा या नका भरा, आम्हाला काहीच घेणं देणं नाहीये. तसेच त्यांनी म्हटलं पण आहे की हा माझा 10% बिझनेस आहे, मला कॉलेजशी काहीच मतलब नाही, मी कॉलेज बंद पाडू शकतो, तुमचं एज्युकेशनशी काही होऊ शकतो. आणि आम्हाला धमकवण्यात आले की कॉलेजच्या एकच जाऊन तुम्हाला काही होणार नाहीये, उलटा तुम्हीच फसणार आहे. आणि आम्हाला ना शिक्षक आणून देत आहेत, ना आम्हाला प्रॅक्टिकल होत आहे, ना आम्हाला कॅडेवर मिळत आहे, ना आमचं कॅम्पस कुठं बाहेर नेत आहेत आणि नाही आमचं कॅम्पस आहेत, नाही हॉस्पिटल स्टाफ आम्हाला कुठं मग हेल्प करते, नाही प्रिन्सिपल आहे, नाही कॉलेजमध्ये उप प्रिन्सिपल आहे, कोणीच नाही. आम्हाला